जे हात जीव वाचवतात त्याच हातांनी निष्पापांचा बळी घेतला। जे हात जखमेवर मलम लावतात त्याच हातांनी दिल्लीला कधीच न भरून निघणाऱ्या जखमा दिल्यात। दिल्लीत झालेल्या ब्लास्टचे अख्ख्या देशाला हादरे बसलेत। ब्लास्ट कुणी केला, का केला, निष्पापांचा जीव घेऊन दहशतवाद्यांना काय मिळणार होतं, असे अनेक प्रश्न देशाला पडलेत। त्याच प्रश्नांची उत्तरं आता समोर आली आहेत। दिल्ली ब्लास्टमधील 7 मास्टरमाइंड समोर आले आहेत। त्यांनी केलेली प्लॅनिंग, त्यात त्यांची भूमिका, असं सगळं कटकारस्थान पोलिसांनी शोधून काढलंय। यातून अख्ख्या देशाला हादरवणारं सत्य समोर आलंय। ज्यांनी ब्लास्ट घडवला त्यातले बहुतांश आरोपी पेशानं डॉक्टर होते। रुग्णांचा जीव वाचवणं आणि रोगावर निदान करणं हाच त्यांचा धर्म होता। पण त्याच लोकांनी दिल्लीचे रस्ते रक्तानं लालबुंद केलेत। नेमकं त्यांनी असं का केलं? कोण आहेत ते मास्टरमाइंड डॉक्टर आणि दिल्ली स्फोटाचा त्यांनी कसा कट आखला, याचाच सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओत पाहायला मिळेल। 10 नोव्हेंबर 2025 याच दिवशी देशाच्या राजधानीत कानठळ्या बसवणारा आवाज आला। या आवाजाने तब्बल 12 लोकांचा बळी घेतला। लाल किल्ल्यापासून फक्त 300 मीटरच्या अंतरावरचा हा ब्लास्ट देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देऊन गेला। याच कारणामुळे अगदी काही क्षणात सुरक्षा यंत्रणा ॲक्टिव्ह झाल्यात। हल्ला कुणी, कसा आणि का घडवला या प्रश्नांची उत्तरे शोधली गेलीत। त्यातूनच काही व्हाईट कॉलर्स डॉक्टर्सचा पर्दाफाश झाला। दिल्ली ब्लास्टच्या 24 तासांपूर्वीच जम्मू काश्मीर पोलिसांनी फरीदाबादमध्ये मोठी कारवाई केली होती। पोलिसांनी फरीदाबादमध्ये तब्बल 360 किलो अमोनियम नायट्रेटचा साठा जप्त केला होता आणि त्यानंतर दिल्लीत ब्लास्ट झाला होता। या घटनांच्या कडी जोडत पोलिसांना 7 चेहरे आणि त्या चेहऱ्यांमागे दडलेले हैवान मिळालेत। त्याच चेहऱ्यांमागचं पहिलं नाव आहे डॉक्टर उमर मोहम्मद। डॉक्टर उमर मोहम्मद हा पेशाना डॉक्टर। उमर हा मूळचा काश्मीरच्या पुलवामाचा रहिवाशी, ज्या पुलवामात 14 फेब्रुवारी 2019ला 40 भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला, त्याच पुलवामाचा रहिवाशी। याच उमरचा दिल्ली स्फोटाशी संबंध आहे। संबंध काय? तर दिल्लीत ज्या I-20 कारमध्ये ब्लास्ट झाला ती कार उमर चालवत होता, असा पोलिसांना संशय आहे। उमरचे इतर साथीदार पकडले गेलेत, त्यामुळे उमर घाबरला आणि त्यानं स्फोट घडवला, असा पोलिसांना संशय आहे। इतकंच काय, तर हाच उमर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेसोबत कनेक्ट होता। या स्फोटात उमर आत्मघातकी हल्लेखोर म्हणजे सुसाईड बॉम्बर होता, असा पोलिसांना संशय आहे। पण हे सगळं एकट्या उमरने केलं नाहीये। या नेटवर्कमध्ये अजून काही डॉक्टरही सामील होते। त्यापैकीच पुढचं नाव आहे डॉक्टर मुजम्मिल अहमद गनई। डॉक्टर मुजम्मिल अहमद गनई हा पेशानं असिस्टंट प्रोफेसर आणि डॉक्टर आहे। मुजम्मिलला जम्मू काश्मीर पोलिसांनी फरीदाबादमधून अटक केली आहे। अमोनियम नायट्रेटच्या साठ्यात याचाच मुख्य सहभाग होता। जवळपास 360 किलो अमोनियम नायट्रेट यानं जमवून ठेवलं होतं। त्याचा वापर हा कसा करणार होता याबाबतचा एक सविस्तर व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। आता हा तिसरा चेहरा पहा, डॉक्टर आदिल मजीद राथर। माजिल राथर हाही पेशाना डॉक्टर। याचं या कटात काय काम होतं? तर स्फोटके खरेदी करणे आणि ती सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवणे याची जबाबदारी माजिद राथरवर होती। तो त्या कामातही गुंतला होता, पण स्फोट होण्यापूर्वीच त्याला सहारनपूर येथे अटक झाली। यानंतरचं नाव येतं डॉक्टर शकील। स्फोटकांना हाताळण्याचं आणि त्यांना सांभाळण्याचं काम डॉक्टर शकील आणि त्याच्या साथीदारांचं होतं। पण फरीदाबादमध्ये स्फोटके हाताळत असतानाच डॉक्टर शकीलच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। पुढचं नाव आहे तारिक। याच नावाने दिल्ली ब्लास्टमध्ये वापरलेली कार उमरला पुरवली होती। या व्यक्तीबाबत पोलीस कसून चौकशी करतायत। या कटात डॉक्टर अहमद सय्यद याचं नावही पुढं आलंय। डॉक्टर अहमद सय्यद रिसिनसारखी विषारी रसायनं तयार करत होता।
पण त्याआधीच त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. धक्कादायक बाब म्हणजे या कटात एका नामांकित महिला डॉक्टरचाही समावेश आहे. त्या महिला डॉक्टरचं नाव आणि चेहरा अद्याप समोर आला नाहीये, पण पोलिसांनी तिलाही बेड्या ठोकल्यात. म्हणजेच या कटात फक्त अशिक्षित नाही तर उच्च शिक्षित लोकांनीही त्यांच्या व्हाईट कॉलर प्रोफेशनचा गैरवापर करत दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता. त्यांचं शिक्षण त्यांची ढाल बनलं होतं. त्यांना मिळालेलं ज्ञान ते विध्वंस घडवून आणण्यासाठी वापरत होते. याच लोकांनी अमोनियम नायट्रेट सारखी खतं वापरून अतिशय घातक स्फोटके तयार केलेत. याच लोकांनी दिल्लीच्या निष्पाप नागरिकांवर आपला सूड उगवला. याच लोकांनी भ्याड हल्ला करून देशाला दुःखाच्या डोहात बुडवलं. या सगळ्या आरोपींवर सध्या UAPA अंतर्गत कारवाई सुरू आहे. पण हे दहशतवादी मॉडेल नेमकं कसं काम करत होतं आणि उच्च शिक्षित लोक दहशतवादाकडे का वळत आहेत, याबद्दल तुमचं मत काय? कमेंट करून नक्की कळवा.